कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उमा माका कळला पाहिजे आपला निशी खया सांग उमा, सांगा सगळ्यांना आपला निशी असं नाही करणार। माझा अभिमान हा, माझा स्वाभिमान हा, असा विश्वासघात नाही करणार। हे इथे सगळे जमलेत ना, यांका सांगा एक खोटे लाली बोलते ते। उमा मी काहीतरी विचारते, मग तुम्ही गप्प का? दादा ता काय तुका सांगत हा? जर त्यानेच हिम्मत दिली असेल ना तर ता कसं सांगत? त्यानेच जर का पाठिंबा दिला असत ते का पळून जाऊ तर ता तोंड वर करून कसा सांगत तुका? उमा उमा अगो काय चालला या सगळा? या सगळा घर सावरणारा तू, सगळ्या माणसांका सावरणारा तू, हा इतका सगळा चालू असताना शांत कसा बसलस? अगो काय मिळाला तुका या सगळा करून? अगो सांग, निशी खय हा? कोणासोबत गेला हा? निशीन असा कशा केला गो? होय गेला निशी, बोल ना अगं, काहीतरी बोल हा? मी सांगते। हो मी सांगते, निशीला हे लग्न करायचं नव्हतं। तिला श्रीनिवासशी लग्न करायचं नव्हतं। गो काय सांगतस? त्याच्या होकारानंतरच हे लग्न होत आहे ना? हो, तिने होकार दिला, पण या घरासाठी, तुमच्या आनंदासाठी, तुमचा मान राखण्यासाठी तिने होकार दिला। तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून नाईलाजाने करत होती ती हे सगळं। आज ती मन मारून उभी राहणार होती या लग्नात। हे लग्न ठरल्यापासून सतत तिच्या मनावर दडपण घेऊन जगत होती ती। हे सगळे रिच्युअल्स तिने हॅपीली केले, कारण तिला तुम्हाला दुखवायचं नव्हतं। पण तिचं दुःख आपण कोणीच समजू नाही शकलो, कारण ऑब्व्हियसली नियम पाळणारी, संस्कृती परंपरा जपणारी मुलगी आपल्याला आपल्या घरात आपली सून आणि मुलगी म्हणून हवी असते ना। सो आपल्याला फक्त तिचं हसू दिसलं, पण त्याच्या मागे होणारा तिचा त्रास कोणालाच दिसणार नाही। बदल अगेन, खरं प्रेम लांब नाही ना राहू शकत। सोनीशी तिच्या खऱ्या प्रेमाकडे गेली। कोण हा तो पोरगो? कोणासोबत गेला निशी? नीरज सोबत। आता ह्या सगळ्या सांगून काय उपयोग हा? उमा, तुझी लेक तुझ्या बहिणीसारखीच वागली, पळपुटा निघाला।
अगो पण याच्यात माझो आणि माझ्या श्रीनूचो एवढा मोठा अपमान झालो, सगळ्या गावासमोर हसा झाला. उमा, तुमच्या सुखासाठी, तुमच्या आनंदासाठी 20 वर्षांत तुमच्या बहिणीला भेटूची परवानगी दिलं होतं. पण त्याचबरोबर एक अट पण घातला होता. तिकडनं माघारी येताना काहीही आणू नका. ती अट पण तुम्ही मोडला. मी तुम्हाला सांगितलं होता, या पोरीपासून आपल्या निशीला सांभाळ. त्या दोघींची जवळीक झाली ती फक्त तुमच्यामुळे. या पोरीला सांभाळण्याच्या नादात स्वतःच्या पोरीकडे दुर्लक्ष करू नको, मी बजावून सांगितलं होतं तुम्हाला. पण शेवटी त्याच झालं ना. अख्ख्या गावासमोर असं झालं ना. याचा परिणाम अख्खं गाव बघतंय. या सगळ्या गावासमोर रघुनाथ खोताचा हसा झाला ना. दादा खोताचे संस्कार, दादा खोताचे नियम, त्याची तत्व झुगारून त्याची लेक पळून गेली. झाला ना हसा माझा. आणि या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. अगो प्रेमापोटी बहिणीक भेटू केलंस ना परदेशात, अरे तुझा चुकला. ऐसून येताना वादळ घेऊन इलस. त्याच्यामुळे आज खोतांची इज्जत उडण्यासारखी उडाली गो. अगो लपून बॅडमिंटन खेळू पाठवलास कोल्हापुरात, ता काय कमी होता? जा आज एका पळून जाऊ मदत केलास ना. अगो या सगळ्या करताना जे का लेख मानतास ना, त्या माझ्या जिल्ह्याचो थोडं तरी विचार करायचोस ना. मग या सगळ्यात ना तू जबाबदार असस. तिने काही केलं नाहीये. ते काही केलंय ते मी केलंय. मी निशीला पळून जायला सांगितलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.